आजच्या प्रश्नाची सुरुवात आपण अर्ध्या वाक्यात उत्तरं द्या या राऊंडने करणार आहोत. पहिलं वाक्य उमाताई तुमच्यासाठी आहे. आमच्या लहानपणी आम्ही घरातल्या मोठ्यांशी बोलताना आवाज खाली. दुसरं वाक्य निरंजन तुझ्यासाठी आहे. हल्लीची मुलं अख्खा वेळ गॅजेट समोर. पुढचं वाक्य आशिष तुझ्यासाठी. तुमची पिढी ना इन्स्टा आणि व्हॉट्सॲपमध्ये गटांगळ्या खाते. सायली, आमच्या काळात बेंचिंग, घोस्टिंग, गॅसलाइटिंग, स्टेटस अपडेट, इमोटिकॉन्स, ड्रॉपियर, रिझिंग, ब्लॉकिंग, बूमर यातलं काहीच नव्हतं. तुम्हाला नाही कळणार कधीच. तुमच्या काळात जी शाश्वती जे स्थैर्य होतं ते आमच्या सावलीलाही उभं नाही आहे. त्याचा अर्थ आम्ही उथळ, अनसिरियस किंवा कंटाळा करणारे आळशी नाही होत. घरोघरी ऐकू येणारी संवाद, विसंवाद, वाद सुरू व्हायला कारणीभूत अशी उत्तरं या पहिल्याच प्रश्नावर आपल्याला मिळाली आहेत. शिरीषा मॅडम आणि नाडकर्णी सर, तुमची ओपनिंग प्रतिक्रिया. एकतर ह्या सगळ्या प्रतिक्रिया खूपच मोहक होत्या. आणि त्यामध्ये आपल्याला एक कळलं की प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आणि एका पिढीतल्या एका व्यक्तीचा पर्स्पेक्टिव्ह, त्याचा दृष्टिकोन हा एकसारखाच असेल असं नाही ना. म्हणजे 5 वाक्यात आपल्याला एवढी व्हरायटी मिळाली तर घरामधली 5 माणसं बोलत असतील तर ती 5 मिनिटात 50 व्हरायटीज देणार ना. मुद्दा असा आहे की सगळ्या व्हरायटीजना टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत. आपलं काय होतं की आपण आधीच ठरवून देतो कोणत्या व्हरायटीजना टाळ्या वाजवायच्या. तेव्हा आपल्याला सगळ्याच व्हरायटीजमध्ये जर मजा घेता आली ना तर मग सुखासुखीचा अर्थ समजेल. कारण मी जर माझा चष्मा आधीच माझ्या मनावरती चढवला तर मी ठरवतो हा जरा असा दिसतोय बरं का, ही जरा अशी दिसते बरं का. कोण ठरवतं? माझं मन ठरवतं. तर नाही, सगळेच काही विचार करून थोडी बोलतात. म्हणजे असा कोणी माणूस असतो का की जो सदैव विचार करून बोलतो? म्हणजे उद्या जर सदैव विचार करून बोलणारा एखादा AIचा आला कोणी आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह, आपण किती बोर होऊ. म्हणजे खूप तऱ्हेच्या प्रतिक्रिया असणं, त्यातल्या काही इम्पल्सिव्ह, काही खूप थॉटफुल, नाही का, काही आपल्याला राग आणणाऱ्या, काही हसवणाऱ्या. हे छान आहे ना. त्यामुळे ते आपण ऐकून त्याच्यावरती आपले शिक्के कमीत कमी मारावे तर आपल्याला सुखासुखी स्वतःबरोबर राहता येतं. मला ते आंधळे आणि हत्ती, 4 आंधळे आणि हत्तीची जी गोष्ट आहे ना, हत्ती म्हणजे कसा आहे तर तो सुपासारखा आहे. एक म्हणतो तो खांबासारखा आहे. असं जर प्रत्येक जण म्हणू लागला की मला जे दिसतंय तेच एकमेव चित्र आहे आणि बाकीचे जे म्हणतायत त्यात खरं तर काही अर्थ नाही आहे, तर मग ह्या सगळ्या गोंधळाला सुरुवात होऊ शकते. रादर सुरुवात होतेच तिथूनच. कारण मग त्याच्यात 2च गोष्टी असतात ना. त्या 2 मित्रांची गोष्ट सांगतात ना की खूप वर्ष त्यांची मैत्री होती आणि मग त्यांनी एक बिझनेस सुरू करायचा ठरवला आणि तो काही दिवसातच, काही महिन्यातच त्यांना बंद करायची वेळ आली. तर तिसरा एक जण त्यांना भेटला आणि त्यातल्या एकाला म्हणाला की काय रे, इतकी छान तुमची मैत्री आणि त्याच्यातनं तुम्ही बिझनेस सुरू केलात आणि तो अगदी 6 महिन्यात का तुम्हाला घासा गुंडाळायला लागला? तर तो म्हटला, अरे काय झालं, तो स्वतःला फार शहाणा समजायला लागला आणि मी तर शहाणा आहेच. हे गोंधळ जर सुरू झाले ना तर मग घरामध्ये फटाके फुटायलाच लागतात, त्याच्यात काही शंका नाही. आणि मग मला असं वाटतं नेहमी की हे सगळे जे आत्ताचे प्रातिनिधिक वाक्य आली सगळी, ते मला असं वाटतं ना कॅलिडोस्कोप सारखं आहे की त्याच्या आतमध्ये ते 60 अंशातले आरसे आणि त्याच्यामध्ये ठराविक काचांचे तुकडे त्या बांगड्यांचे, पण ते बदललं की प्रत्येक वेळेला एक डिझाईन दिसतं. तर तसंच सगळ्यांचे रेफरन्स पॉईंट सारखेच, म्हणजे कुटुंब आणि इतर व्यक्तींशी असलेले नातं आणि संबंध, आणि मग त्यातनं प्रत्येकाला काहीतरी वेगळं 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 दिसतं आहे. तर तसंही त्याच्याकडे एक बघितलं तर मला असं वाटतं की एक पूल बांधला जाईल, नाहीतर मग फार त्याच्यामध्ये दर्या पडायला लागल्या. आणि कॅलिडोस्कोप फिरवताना मात्र ना नाजूकपणे फिरवा. नाही, नाहीतर एक नक्षी यायच्या आधीच दुसरी आहे.
माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे. असं म्हटलं जातं की वाद नको घालूस, नुसती वितंडवाद घालतीयस. तर वाद, विवाद, वितंडवाद यातला नेमका फरक काय? खरं वाद या शब्दाचा अर्थ फार चांगला आहे बरं का. वादे वादे जायते तत्वबोधा, असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे तो जो वाद आहे त्याचा अर्थ आपापले दृष्टिकोन समजून घेण्याचा आहे. म्हणजे आपण जो वाद घालतो तो वेगळा, खरा जो वाद असतो तो वाद म्हणजे एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणं. विवाद म्हणजे विरुद्ध दृष्टिकोन समजून घेणं एक, किंवा विशेष दृष्टिकोन समजून घेणं. त्यामुळे आपल्याला कधी कधी विशेष हा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो, कधी कधी विरुद्ध असतो तोही दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. म्हणून वाद आणि विवाद हे दोन्ही खरं म्हणजे बौद्धिक उन्नतीसाठी आहेत, वैचारिक उन्नतीसाठी आहेत. वितंडवाद मात्र नक्की नाही. कारण वितंड याचा अर्थच असा की तिकडे भावना विचारांवर मात करते, म्हणून मग तिकडे भांडण आणि तंडण होतं. वितंडवाद कशाला म्हणायचं तर जेव्हा आपण ते संभाषण हे मूळ मुद्द्यापासून दूर जातं तेव्हा वितंडवाद. जेव्हा दोन विचारांमधली चर्चा थांबते आणि दोन व्यक्ती एकमेकांवरती कुरघोडी करायला लागतात तेव्हा वितंडवाद. आणि मग तू म्हणाली नाहीस पण चौथा शब्द राहिला की मग सुसंवाद कशाला बरं म्हणायचं. तर सुसंवादामध्ये आपल्या डेफिनिशनचे वाद आणि विवाद यायला पाहिजेत. कारण त्याच्याशिवाय सुसंवाद म्हणजे गुडीगुडी बोलणं नाही आहे. सुसंवादामध्ये एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणं, विशेष दृष्टिकोन समजून घेणं, विरुद्ध वाटणारे दृष्टिकोन समजून घेणं सगळं आहे सुसंवादामध्ये. पण सुसंवादामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा मी कुणाशी बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा व्यक्ती म्हणूनचा आदर मी लक्षात ठेवतो. म्हणजे त्या व्यक्तीला मी व्यक्ती म्हणूनचा आदर देणं आणि माझा स्वतःचाही व्यक्ती म्हणूनचा आदर ठेवणं. इंग्रजीतले दोन शब्द आहेत खास करून पिढ्यापिढ्यातल्या संवादांसाठी. एक आहे स्टेटस आणि दुसरा आहे रिस्पेक्ट. एक आहे स्थान आणि दुसरा आहे आदर. तर मी जर ना आदर देताना स्थान पहिल्यांदा डोक्यात आणलं माझं किंवा समोरच्याचं की आदर गेला. म्हणजे तो मी स्टेटस डोक्यात आणला ना, स्टेटस म्हणजे मी वयाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, ज्ञानानं तर मोठाच मोठा, तो शहाणा मग असा होता तसं. कारण मी जेव्हा माझा स्टेटस ठरवतो, माझं स्थान ठरवतो तेव्हा मी दुसऱ्याचं स्थान त्याच क्षणी ठरवतो. आणि मग पिढ्यापिढ्यांमध्ये जेव्हा स्टेटस टॉक्स टू स्टेटस तेव्हा रिस्पेक्ट इज द कॅज्युअलिटी. सुंदर. कारण मग दोघे जण आपापला स्टेटस म्हणजे आपापलं स्थान त्या नात्यांमधलं ठसवण्याचा इतका प्रचंड प्रयत्न करतात की त्याच्यामध्ये आदर, परस्परांच्या विचारांचा, परस्परांच्या अस्तित्वाचा हा सुद्धा हरवतो. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मी समजा वयाने मोठा असेल, कुटुंबामध्ये माझे एक काहीतरी स्थान असेल. अरे पण प्रत्येक वेळेला कुठे ते स्थान आणता बोलताना. म्हणजे एकदा आपण कॉमन स्थानावरती बसून बोलूया ना. म्हणजे मी समजा स्वतःला ज्येष्ठ समजत असेल तर मग मी काय करायला पाहिजे. मग मी समोरच्याला निदान तू पण माझ्या एवढंच ज्येष्ठ आहेस एवढं तरी म्हणूया. म्हणजे उदाहरणार्थ मी अनुभवाने ज्येष्ठ असेन तर अनुभवाने ज्येष्ठ म्हणजे काय याचा अर्थ काही नाही बरं का. मी माझा काळ पाहिलेला. मग अनुभवाने ज्येष्ठ म्हणजे मी माझ्या काळाकडे माझाच काळ ग्रेट असं बघायला लागलो का. काळाला स्टेटस दिला मी. काळाला तरी स्टेटस का द्यायचा. बरं मी जर तज्ज्ञ म्हणवत असेन तर माझ्या समोरचा तरुण हा आजच्या तारुण्याचा अनुभव असलेला तज्ज्ञ नाही का. आजच्या तारुण्याचा अनुभव मला कुठे आहे. म्हणजे मग आबा पण तज्ज्ञ आहे. मी पण तज्ज्ञ आहे. हे सोडायचं सोडायचं नाही. पण समजा ते सोडायचं नसेल तर दुसऱ्याला द्या ना तज्ज्ञ. पण म्हणजे डॉक्टर लोक
नेहमी असं म्हणतो की आम्ही डायग्नोसिस करण्यामधले तज्ज्ञ असू, पण आमचा पेशंट हा वेदना या विषयातला तज्ज्ञ आहे. तो वेदनेमधला तज्ज्ञ आहे, मी निदानामधला तज्ज्ञ आहे. मग आम्ही दोघे तज्ज्ञ जर एकत्र आलो आणि एकमेकांना आदर दिला, समतेवरती आदर देणं जरा सोपं होतं. तर तसा आदर दिला तर मग सुसंवाद तयार होतो. पुढचा प्रश्न उमाताई, आशिष आणि सायली तुमच्यासाठी आहे. सो तुम्हाला घरी असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पिढीतल्या लोकांशी संवाद साधावा लागतो. तुम्ही विशेषत्वाने काय लक्षात ठेवता? समोरच्या व्यक्तीच्या वयानुसार काय काय बदल तुम्हाला करावा लागतो? अनुभवाने आम्ही काही गोष्टी शिकत जातो, म्हणजे ह्या काही सुरुवातीला आम्हाला माहिती असतात असं नाही. पण आता हळूहळू असं लक्षात येतं की जेव्हा लहान तरुण मुलांच्या बरोबर संपर्क येतो तेव्हा आपण या सगळ्यात आधी ऐकून घ्यायचा पेशन्स एक ठेवावाच लागतो. तरुण मुलांचं असेल तर त्यांचंही ऐकून घ्यायचं आधी. सिनियर असतील, म्हणजे माझ्याहून पण सिनियर असतात ना, तर त्यांचंही ऐकून घ्यायचं. तरुण मुलांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या प्रेझेंट टेन्सविषयी विचारायचं, स्वप्नाविषयी पण विचारायचं नाही, आणखीन बाकीचं तर नाहीच नाही, म्हणजे प्रेझेंट आत्ता काय चाललं आहे असं. आणि सिनियर लोकांच्याबरोबर संवाद साधायचा असेल त्यांना तुम्ही आत्ता काय चाललं आहे हा प्रश्न त्यांना तुम्ही फार वाईट मनस्थितीमध्ये नेऊ शकता, पण त्यांना त्यांच्या मागच्या काळाचा काहीतरी विचारात गेलं की ती माणसं खुलतात. ही सुरुवात असते. मग कुठेतरी तुम्ही बोलता बोलता एका कॉमन प्लॅटफॉर्मवर येता आणि मग हे सगळं बाजूला ठेवून तुमचा संवाद चांगल्या प्रकारे होऊ शकतो. वा, क्या बात. छान. आमच्या इकडे एकतर बाहेर 100 पेशंट, त्यात मला इनमीन 5 मिनटं मिळतात पेशंटबरोबर, आणि त्याच्यात त्याचा विश्वास संपादन करायला लागतो, कारण ते नाही केलं तर सगळंच वेळ वायफळ गेला. टीनेजर्स येतात, टी शर्ट घालून येतात, बऱ्याचदा मॅन युनायटेडचा टी शर्ट असतो, तर थोडी जुजबी माहिती ठेवायची आणि म्हणजे अरे काय मॅन युनायटेडचं नवीन स्टेडियम येत आहे, तो लगेच खुश होऊन आपल्याकडे अटेन्शन द्यायला लागतो, कारण त्याचा अटेन्शन स्पॅन आपल्यापेक्षा खूप कमी असतो. एखादा ॲव्हेंजरचा टी शर्ट घेऊन येतो, आपल्या पिढीला कल्पनाच नसते काय, पण थोडं आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका असं काहीतरी थोडंसं एवढीच माहिती लागते, खूप खोलात जायची गरज नसते ती. आणि पण तो आम्ही प्रयत्न करतो, हे त्याच्या कळत नाही, पण त्याच्याने काय होतं, इमिजिएट इंटिमसी एक रॅप ऑफ होतो आणि मग तो आपल्याला अटेन्शन आणि महत्त्व देतो. हे आपल्या विषयाच्या बाहेर आणि कुठे शिक्षणात येत नाही. वयस्कर लोक येतात, परप्रांतीय लोक येतात, तर थोडे 2-4 वाक्य त्यांच्या भाषेतली, कानडी पेशंट असला की त्याला हे गायत्री वगैरे म्हटलं थोडंसं, आणि पंजाबी आला आणि तो म्हणतो क्या हो रहा है या ऐसा, चंगा किता तुसी, एवढंच माहिती पाहिजे. थोडासा ना आम्हाला 5 मिनिटात थोडं अप्रोप्रिएट असेल तर खांद्यावर हात ठेवणं, डोळ्यात डोळे ठेवून बोलावं लागतं, कारण त्याला कळलं पाहिजे की हा 5 मिनिटं आपल्याला पूर्ण दिला आहे. पण मला थोडा वेगळा विषय इथं एक ऑब्जेक्शन म्हणून ठेवायचा आहे. गुगल रिव्ह्यू नावाचा प्रकार आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल आणि पुढच्या पिढीला नक्कीच माहिती असेल. तर तो येतो, 5 मिनिटात आपली परीक्षा घेतो, म्हणजे ती आपलीच परीक्षा असते, दुखणं त्याचं असतं पण कर्तव्य आपलं असतं, आणि तो घरी जातो आणि म्हणतो नाही मला नाही आवडलं, फटकन 2 मिनिटात एक गुगल रिव्ह्यू टाकून देतो, डॉक्टर उद्धट आहे, डॉक्टरला वेळच नाही, आय डोंट लाईक हिम. कारण ती नवीन पिढी ही नेस्कॅफेवाली आहे, इन्स्टंट, आणि त्याच्यात तुम्हाला ढाल काही नाही, तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला चान्स नाही, तर तुमचं जजमेंट झालेलं असतं. दे आर व्हेरी जजमेंटल. तर हे पण प्रॉब्लेम्स आहेत. हे नवीन पिढीचे कसे सामोरे जायचे हे आता नाडकर्णी सरच सांगू शकते. नाही म्हणजे विषय काढलाच आहेस म्हणून सांगतो, जजमेंटल नसणारी माणसंच नसतात. आणि आत्ता फक्त तरुण पिढी ही जजमेंट त्यांचे पटकन व्यक्त करते, कारण साधन आहे म्हणून. तर ना अशा वेळेला ना जे स्वतःला वयाने मोठे समजतात किंवा स्टेटसने मोठे समजतात त्यांनी नॉन जजमेंटल राहायला हवं. त्याचं कारण असं, मग मिरवायचं नाही आहे मोठेपणा. मोठेपणा हा समजूत आणि क्षमेमध्ये दिसला पाहिजे. त्यामुळं मग त्यांनी गुगल रिव्ह्यू लिहू दे, त्याला किती महत्त्व द्यायचं हे मी ठरवेन, त्याचा माझ्या कर्तव्यावरती परिणाम होऊ न देणं हे माझ्या हातात आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी सगळे धुसफुसायचे आणि कुठेच ती धुसफूस व्यक्त नाही करायची. आपण म्हणायचं की त्याच्या मनातला वितंडवाद त्या रिव्ह्यूच्या रूपाने सगळ्यांच्या समोर आलाय, त्यालाही बरं वाटतंय, माझा वितंडवाद सगळ्यांनी ऐकला, फार काय होईल, 2 माणसं पुढे माझ्याकडे डॉक्टर म्हणून येताना बघूया हा नेमके कसे आहेत ते, असं म्हणून मला
पुन्हा तपासतील. तसे सगळेच तपासत असतात. त्यामुळं ना जजमेंट्स जेव्हा पास होतात तेव्हा आपण त्या जजमेंट्सना कसं तोंड द्यायचं ना, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तोच जजमेंटल झाला आणि मी जजमेंटल झालो की संवाद गेलाच, मग वितंडवादच सुरू झाला. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जजमेंटला रिॲक्ट व्हायलाच हवं का, हा पण प्रश्न आपण विचारावा. लोक अनेक वेळेला ना फार जजमेंटल बोलतात, घरात सुद्धा. म्हणजे खूप भांडता तर लोक इतके बोलतात की नाही, 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, सुख म्हणजे मिळालं नाही. भयंकर जजमेंटल वाक्य आहे. मी होते म्हणून. मी होते म्हणून. बरं, नंतर जर सांगितलं ना की गेल्या 10 वर्षामध्ये या नात्याने तुम्हाला काय दिले ते लिहा, तीच माणसं लिहितील एक पान. आपण असे असतो. आपण काय प्रत्येक वेळेला भयंकर मुद्देसूद वगैरे बोलतो का? नाही बोलत. तसं ते पण नाही बोलत. म्हणजे असं की आता आपल्याला स्वातंत्र्य नाही तर आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. म्हणजेच काय बघा, मजा असते. गुगल रिव्ह्यूवरती हॉटेलचे पण गुगल रिव्ह्यू लिहितात की इकडे कसं कसं होतं. काही काही हॉटेलवाले इतकी सुंदर उत्तर देतात. पहिल्यांदा थँक्स फॉर युअर फीडबॅक म्हणतात. मग आम्ही असं असं केलंय, तसं तसं केलंय म्हणतात. ते तुमचा व्ह्यू रिफ्यूट करत नाहीत. ते म्हणतात की हा तुमचा व्ह्यू आहे, दखल घेण्यासारखं असेल तर ते आम्ही केलं, नाही तर नाही. पण तुम्ही व्यक्त झालात याबद्दल आम्ही आभारी आहोत, असं आपल्याला म्हणायला लागतं. म्हणजे सोशल मीडियामध्ये ना लोक दणकून अशा तऱ्हेच्या बातम्या लिहितात. मग आपण काय म्हणायचं, आपला इगो जर फारच फुटायला लागला असेल वरती तर असे 2-4 रिव्ह्यू वाचायचे जमिनीवर. औषध म्हणून वापरायचं ते. आपल्याला छान रिव्ह्यू वाचायला आवडतात ना. हे डॉक्टर किती सुंदर होते, त्याने मला एवढा वेळ दिला, हे सुद्धा औषध म्हणून द्यायचं. त्यामुळे औषध म्हणून घेणं हे आपल्या हातात आहे. गुगल रिव्ह्यू असो किंवा हे सगळंच मीडिया असो, सोशल मीडिया, यांनी ना सगळ्यांना व्यक्त करायला एक प्लॅटफॉर्म दिलाय. आणि त्यामुळे एक चुकीचा मेसेज असा जातोय दॅट यू विल ऑलवेज बी हर्ड. खरं तर कोणालाही त्याच्या मताशी फारसं काही घेणं नसतं. हा प्लॅटफॉर्म नव्हता तेव्हा जर त्या एखाद्या पेशंटला तुझ्यात आवडला नसशील तू, तर त्याच्या मताला कोणीही एका मर्यादेपलीकडे फारसं काही किंमत देणारं नव्हतं. आता त्याला ते व्यक्त करायला मिळतंय. त्याला असं वाटतं की आपल्या मताला भयंकर किंमत आहे, पण ते देणाऱ्यालाही माहिती असतं, बघणाऱ्यालाही माहिती असतं. हा एक भाग. आणि दुसरा ह्याच्यापेक्षा अजून जो गंभीर ना, की घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांच्या बाबत ज्या मीडिया ट्रायल होतात ना, ह्या मात्र ह्यातला खूपच गंभीर. म्हणजे रिव्ह्यू हा त्या मानाने फारच हलका असा विषय आहे. तिथे आपण नॉन जजमेंटल राहण्याची मोठी कसोटी आहे. अगदी. म्हणजे तुम्हाला खूप हर्ट होईल असं समोरचा माणूस लिहू शकतो. तर खास करून आजच्या या युगामध्ये तर मग आपण काय करणार. पहिला बाण त्याने मारला, तो आपल्याला लागला, कारण तो आपल्याला लागावा म्हणूनच मारला होता. एके ठिकाणी लेखक पत्रकारांनी गंभीर विषयावरती लिहित होते. त्यांनी असं लिहिलं की समाजामध्ये हिंसा, क्रौर्य वगैरे वगैरे असं खूप वाढतंय. तर त्यासाठी मग त्यांनी माझं एका दुसऱ्या माझ्या मित्राचं नाव घेतलं की या सगळ्या लोकांनी या विषयावरती खास अभ्यास करावा, असं त्यांनी छान लिहिलं होतं. ते लिहिल्यावरती एका व्यक्तीने असं लिहिलं, हे म्हणजे फक्त भावगीत गाणाऱ्याला शास्त्रीय संगीतामधला ध्रुपद धमार सांगण्यासारखं आहे. वा, मी वाचलं असं ते छानपैकी. बाण लागला. शहाणपण कशात आहे? बाण काढणं, फेकून देणं. बरोबर आहे. मी काय करतो, बाण काढतो नंतर पुन्हा स्वतःला मारत राहतो. ते कशाला? हो की नाही? त्याने बाण मारला, मला एकदा लागला, मी काढून टाकला, संपलं. म्हणजे जेव्हा असे बाण अत्यंत जहरी मारले जातात ते माझ्या धीराची कसोटी असते. मी जर त्याला अधीर होऊनच उत्तर दिलं तर त्याचा फायदा नाही, आणि त्यामुळे मी बधीर झालो तरी फायदा नाही.
आणि बऱ्याच वेळेला रिॲक्ट न होण्यामध्ये खूप शहाणपण असतं. जर आपल्याला रिस्पॉन्ड व्हायचं असेल कधीही, तर तो मुद्दा काय आहे हे लक्षात ठेवावं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, आपण गप्प राहिलो, म्हणजे मला सोशल मीडियाचा अनुभव असाच आहे, मी गप्प राहिलो तर 10 लोक माझी बाजू घेऊन येतात आणि नंतर मलाच कळते रे भांडण आपल्यावरून चालू झालं आणि आता हेच भांडतायत रेसरीनं. मग थोड्या वेळाने मला मजाच यायला लागते, कारण माझा बाण मी टाकून दिला, ते माझ्या हातात आहे. याचा अर्थ होणाऱ्या टीकेबरोबर मी त्याला क्षुल्लक समजावं असं नाही. त्या टीकेमध्ये मला माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी, काहीतरी माझ्यात सकारात्मक बदल करण्यासाठी फायदा होणार असेल, मुद्दा घ्यायला काहीच हरकत नाही. मला ह्याच मुद्द्यापासून चालू करायचं जे तुम्ही म्हणालात रिव्ह्यूज. तर मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त बोलते की इगो तुमचा वाढणारच नाही असं हे प्रोफेशन आहे. कारण का रोज तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवतात लोक. त्यामुळे फाउंडरला मोस्ट ऑफ द टाइम्स इगो ठेवून चालतच नाही. कारण का तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात. वर त्याला CRM, रिटर्निंग कस्टमर, रिटेन्शन असे शब्द वापरून गोड मानून पुन्हा गोड बोलावं लागतं. 2 पॉईंट ऑफ व्ह्यूज ह्याच्यामध्ये एक आहेत. एक पहिला म्हणजे टीमशी तुम्ही कसं वागता येते. तर आता टीममध्ये सगळ्या वयाची लोकं असतात, पण आमच्या स्पेसिफिक टीममध्ये 30च्या आतली साधारण 80% लोकं आहेत. ऑल्सो इकॉनॉमिकल स्ट्रॅटा त्यांचा जो आहे तो पण वेगवेगळा असतो. कारण रिटेलमध्ये काम करणाऱ्या मुली, ज्वेलरी मेकिंग करणाऱ्या मुली, पॅकेजिंग करणारी मुलं आणि मग काही ग्रॅज्युएट होऊन नंतर सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंगमध्ये आलेली मुलं. तर एक म्हणजे तुम्ही सगळ्यांशी सेम पद्धतीने बोलू शकत नाही. तुम्हाला त्यांना सतत कम्फर्टेबल करावं लागतं की ते सेफ आहेत. आणि एक खूप चांगली गोष्ट पण मला अशी वाटते की पूर्वी एक बॉस आणि एम्प्लॉई असे डायरेक्ट शब्द वापरून त्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी केल्या जायच्या. आता ची पिढी अशी आहे की त्यांना ती इक्वॉलिटी पाहिजे आणि ती सर्व वयोगटांमध्ये पाहिजे. तर मला वाटतं की त्यामुळे तुम्ही खूप ग्राउंडेड राहता आणि तुम्हाला सतत त्यांच्याशी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी समजून बोलावं लागतं. मी डेलॉईट नावाच्या एका कंपनीत काम करायचे. तिथे मला 1-2 दिवसाच्या वर्कशॉपला पाठवलं होतं, जिथे आम्हाला स्लाईड करायला सांगितल्या होत्या. आणि असं सांगितलं होतं की तुम्ही एक वाक्य लिहा आणि त्या वाक्याला 2 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न आहे व्हॉट, दुसरा प्रश्न आहे सो व्हॉट. तर सगळ्या एम्प्लॉईजशी बोलताना, म्हणजे त्यांचं ऑफर लेटर देण्यापासून ते जेव्हा सोडून जातात तोपर्यंत जेव्हा ते बोलतात तेव्हा मी थोडासा एक तयारी कायम ही करते की मला काय बोलायचं आहे आणि मी हे बोलून काय फरक पडणार आहे. आणि मग तो डायलॉग खूप बरा होतो असं मला वाटतं. आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह हा आहे की जेव्हा आपण क्लायंटशी बोलतोय तर कस्टमर इज किंग किंवा अशा सगळ्या गोष्टी आपण पहिल्यापासून ऐकलेल्या आहेत. पण थँकफुली आता तिथे पण इक्वॅलिटी आलेली आहे. त्यामुळे तिथे विकणाऱ्याचं सुद्धा लोक ऐकून घेतात. जरी रिव्ह्यू आले आपल्याला किंवा जरी काही नेगेटिव्ह फीडबॅक आला तरीही सर जसं मगाशी म्हणाले की रिॲक्ट करायचं आहे का रिस्पॉन्ड करायचं आहे हे कस्टमर टू कस्टमर तुम्हाला ठरवायला लागतं की आता मी काय बोलू ज्याच्याने हे संपेल. म्हणजे जर समजा नेगेटिव्ह प्रतिक्रिया आली असेल तर बऱ्याच वेळेला आमच्या बाबतीत असं खूप म्हटलं जातं, अरे खूप महाग असतं. ही एक कॉमन निगेटिव्ह कमेंट जी येते ती मी सांगते. आधी जेव्हा मी जस्ट बिझनेस चालू केला होता तेव्हा मला असं वाटायचं की महाग असतं म्हणजे क्वालिटी असते. मी खूप तावातावानी खूप बोलायचे. काही वर्षांनी मला असं लक्षात आलं की माझ्या बिझनेसचीच एक पुन्हा टर्म आहे की आपला टार्गेट कस्टमर कोण आहे. प्राईसबद्दल खूप मतं व्यक्त करतोय, तो कदाचित तुमच्याकडे येऊन विकत घेणारच नाही आहे. त्यामुळे मला फोकस करायचं आहे त्यांच्यावर ज्यांना हे प्रॉडक्ट्स आवडत आहेत आणि ज्यांना हे विकत घ्यायचं आहे. सो तो फोकस शिफ्ट हे खूप महत्त्वाचं आहे. ते इगोवरती घेऊन चालणार नाही. साऊथ बॉम्बेला एक्झिबिशन होतं, खूप मोठं एक प्रेस्टिजियस एक्झिबिशन होतं. आम्ही उभे होतो आणि 2 बायका आल्या आणि त्या म्हणाल्या की तुमचं मुंबईमध्ये शॉप आहे का. अर्थात इंग्लिशमधून हे सगळं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. तर मी म्हणाले की हो. मी खूपच उत्साहाने म्हणाले हो आमचं बँड्रा वेस्टला दुकान आहे. तर पुण्यात राहणाऱ्या माणसाला बँड्रा वेस्ट ही चांगली लोकेशन वाटते. तर ते म्हणाले की ओ दॅट साईड ऑफ द सी, वी डोंट गो दॅट साईड. सो तुम्ही एक दुकान काढलं, 3 वर्ष चालवताय, ब्रेक इव्हन, प्रॉफिट, सगळा इगो असा एका वाक्यामध्ये ठेचला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे त्या प्रसंगाप्रमाणे रिॲक्ट करायचं का रिस्पॉन्ड करायचं. सो तेव्हा मी त्यांना म्हणाले की हो आय एम अस्पायरिंग टू ओपन अ शॉप इन साऊथ बॉम्बे, होपफुली देन यू विल कम देअर. कारण काय बोलू ह्याच्यावरती. वंडरफुल.
आभा, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल, व्हॉट मेक्स अँड ब्रेक्स इंटरजनरेशनल कम्युनिकेशन? ओके, माझ्याकडे 2 मुद्दे आहेत त्याच्यावरती बोलायला. पहिला असा आहे की जेव्हा गप्पा सुरू असतात ना, आई आजीबरोबर राहते मी, त्याच्यामुळे 3 जनरेशन्सचा एक खूप सुंदर गप्पांचा झोन खूप भारी असतो. पण जेव्हा कठीण विषयांबद्दल बोलायचं असतं किंवा मला काहीतरी आय वॉन्ट देअर हेल्प नॅव्हिगेटिंग थ्रू अ सिच्युएशन, तेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाते, हे माझ्याच आईबाबांबद्दल नाही, हे जनरल एक सगळ्यांची ओरड रडरड काहीही म्हणू आपण ते ऐकायला मिळतं. तो जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा मध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन उभं राहतो, जिकडून फक्त ॲडवाइसच पेनिट्रेट होऊ शकतात आणि व्हल्नरेबिलिटीज होत नाहीयेत पेनिट्रेट. म्हणजे जेव्हा मी माझ्या आईकडे जाते, एस्पेशली लहानपणी वाटत असतं की आई बाबा सगळं सॉर्ट करू शकतात, सुपर ह्युमन्स. मग अडॉलसन्समध्ये वाटतं की यार कोण आहेत ही माणसं, का आली आहेत माझ्या आयुष्यात, हा जो नसतो. आणि आता मी 2 वर्ष 20s आल्यानंतर कळायला लागतं की ठीक आहे, ती पण चुकतायत, दे आर ह्युमन्स, आणि बाय द व्हर्च्यू ऑफ बिंग ह्युमन्स दे मेक मिस्टेक्स. जेव्हा मी त्यांच्याकडे जाते तेव्हा माझी अशी अपेक्षा असते की त्यांनी जास्त चुका केल्या आहेत, जास्त काळ घालवल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांना चुका निस्तरता बेटर येतात. So मला चुका कशा निस्तरायच्या हे सांगा. जेव्हा चुका निस्तरायला मला मदत हवी असते, पण त्यांच्या डोक्यात ते असं खूप क्लिअर असतं की यू नो व्हॉट, वी हॅव टू पुट अप दिस इमेज की आम्ही काही चुकत नाही, आम्ही परफेक्ट आहोत. आणि मग तिथे तो एक्सपेक्टेशन मिसमॅच सुरू होतो कुठेतरी. अपेक्षा आम्हाला अशी असते की तुम्ही आम्हाला चुका करायची मुभा द्या, आम्हाला चुका करू द्या, मग तुम्हाला पालक म्हणून किंवा थोडेसे मोठे आयुष्यातली व्यक्ती म्हणून तुम्हाला ही आपली मुलं कमीत कमी चुकावीत ही गरज वाटणं किंवा ही भावना असणं स्वाभाविक आहे. पण मग तुम्ही तुमच्या बाजूनी हे एन्श्युअर करू शकता की आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करत नाही आहात, पण ती चुका करायची मुभा आम्हाला मिळणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरा मुद्दा मला असा वाटतो की बेसिकली एक खूप नाही आवडणारं वाक्य आहे मला, की बॅक इन माय डे किंवा आमच्या काळी असं होतं, विच मेमरीजच्या बाबतीत किंवा गप्पांच्या बाबतीत परत खूप छान अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आपल्या मोठ्या व्यक्तींकडून. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यातले अनुभव, त्यांची अशी अपेक्षा असते की आमच्या आयुष्यात तसेच्या तसे जिग्सॉ पझलसारखे फिट व्हावेत. पण नॉट टू कॉल देम इररेलेव्हंट, पण परिस्थिती बदलली आहे थोडीशी, खूप ॲक्च्युली. त्याच्यामुळे तसेच्या तसे अनुभव जेव्हा आम्ही ऐकायला लागतो तेव्हा आम्हाला कुठेतरी एक सटल डिसमिसलची किनार वाटते त्या सगळ्या बोलण्याला, की तुमचे अनुभव थोडे सेकंडरी आहेत आणि आम्ही जगलोय ते आमचं सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंचित, असं फार काही खूप नाही पण तो जाणवतो. आणि मग वी टर्न डेफ टू इट. आम्हाला असं होतं की ठीक आहे, मग इकडे आमचं नाही कोणी ऐकून घेते, मग आम्हाला नाही बोलायचं आहे. त्यापेक्षा जर का आपण त्या सगळ्या अनुभवांमधून एक जो टेकअवे असतो, जो आपल्याला कोणत्याही जनरेशनमध्ये, कोणत्याही काळात, कोणत्याही ठिकाणी अप्लाय करता येईल, असा जर का आपण एक त्यातला मुद्दा शोधला, तर मला वाटतं की इट वुड बी अ बेटर कम्युनिकेशन दॅट कॅन हेल्प अस अँड मेक देम फील रेलेव्हंट एज वेल. अतिशय सुंदर. निरंजन, तू काय सांगशील? आणि समुपदेशक म्हणून पालकांशी बोलताना तुझा ह्याच्याबद्दलचा अनुभव काय? मी पालक मूल नात्याबद्दल जरी बोलत असलो तरी हे सगळ्याच नात्यांना लागू होतं की आपण एक गाईडलाईन खूपदा विसरतो, ती म्हणजे कनेक्शन बिफोर करेक्शन. आपण करेक्ट करायची खूप घाई करतो असं मला वाटतं. बरं, कनेक्ट केल्याला खूपदा कळतं की करेक्ट करायची फारशी गरजच नव्हती, मुळात बरं चाललेलं असतं खरं जास्त. ते कनेक्ट करताना आपलं मूल असं वागूच कसं शकतं पेक्षा आपलं मूल असं का बरं वागत असेल हा प्रश्न विचारला की मग त्या संभाषणाची दिशा एकदम बदलते. आणि त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे कुतूहल. आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीला कुतूहल वाटतंय हा विचार ट्रान्सफॉर्मेटिव्ह ठरू शकतो. आणि त्यासाठी एक गोष्ट प्रयत्नपूर्वक केली पाहिजे, म्हणजे बोलणं कमी, ऐकणं जास्ती. कारण मग आपण आपल्या अनुभवांचा असा तो घडा रिकामा करायला लागलो की मुलं कधीच चेकआउट करून कुठे लांब पोचलेली असतात. मग ही भरधाव बस कुठे थांबणार आणि कधीदा आपण त्यातनं उतरणार हे त्यांना झालेलं असतं. म्हणजे कसं की एक रन काढून समोरच्या बॅटरला स्ट्राईक देत राहणं हा रोल जास्त अभिप्रेत आहे. आणि मग समोरचा जेव्हा बॅटर स्टेडी खंबीर उभा असतो तेव्हा क्रीजवरच्या बॅटरला जाणवतं की आपण निर्धास्तपणे बॅटिंग करू शकतो. त्याची बॅटिंग खुलते, त्याचा स्ट्रोक प्ले एकदम खुलतो आणि मुलं पण अशीच ओपन अप होतात.
मुलं जेव्हा ओपन अप होतात ना, एक गोष्ट खूपदा जाणवते की खूपशा गोष्टी या पर्सनल नसतातच. आपला कंट्रोल कुठेतरी सुटतोय का, किंवा आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय का, किंवा आपण आपल्या मुलांना आधीत काय आवडत नाही होत का, ह्या भीतीमुळे खूपशा गोष्टी पर्सनली घेतल्या जातात. सो इट्स नॉट पर्सनल, इट्स डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचे नियम, तुमच्या लिमिट्स ह्या चाचपून बघणं, त्याला धक्का देणं, तडा देणं, हा मुलांच्या वाढीचा टप्पा आहे. तो तुमच्या अथॉरिटीला दिलेलं आव्हान आहे, किंवा एक व्यक्ती म्हणून तुमचं रिजेक्शन आहे असं नाही. म्हणजे झाडाची मुळं कशी सगळ्या दिशांना पसरून बघतात ना, मग ते करताना झाडाभोवतीचा पार जो असतो त्याला अधनमधनं तडे जातात की, पण याचा अर्थ त्या मुळांचा त्या पाराशी वैर आहे असा अर्थ होत नाही. वा वा